दादागिरी खपून घेणार नाही, भीडमधील राख आणि वाळू गँग सारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा, तर बंदूक परवाना धारकांना देखील सज्जड दम। आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी, आदल्या दिवशी लेखीचा फॅशन शो मध्ये हजेरी, गेट ऑफ इंडिया जवळील झालेल्या कार्यक्रमात उपस्थिती। आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललेलं आहे। हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा, कुणाच्या पायाही पडू नका। आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत, अजित पवारांचं भीडमध्ये वक्तव्य। अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतं मर्यादित ठेवलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी। बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर, संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी विरोधी पक्षामध्ये जोरदार वादविवाद, थोड्याच वेळात मतदान होणार। धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन, डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केला, समितीचा रिपोर्टचा दाखला देत अजितदादांकडून स्पष्ट। मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप। बीड कारागृहात 2 गटात हाणामारी, मात्र एका गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी। मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावाई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले, कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका, बीडमध्ये जातीय सलोखा पाहिजे, माझ्या जातीला बदनाम करू नका, मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची चौकशी होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून बैठकीत आदेश, दमानी यांचीही बैठकीत उपस्थिती। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांवर जमीन बळकावल्याचा आरोप। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, सोन्याचे दर लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्यानं खरेदीसाठी गर्दी। अमेरिकेच्या टेरिफ रेटच्या बैठकीनंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक, आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता। आरोपींकडून 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त, मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। पुण्यातील ससून रुग्णालयात 2 जणांना लाच घेताना अटक, एसीबीच्या पथकाकडून जयंत चौधरी आणि सुरेश वळणेला अटक, फर्निचरचं बिल काढून देतो म्हणून 1,30,000ची लाच मागितली। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान, तर वर्धा, अकोला, नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वीज दर कपातीच्या निर्णयाला नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती, वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना तोटा होत असल्याचा महावितरणाचा दावा। नक्षलवाद्यांकडून सरकारला युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव, 35 वर्षात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून पत्र जारी, विविध राज्यात सुरू असलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांमध्ये धास्ती। सैन्य दलाचा